नमस्कार, मी शामराव सुतार पनवेलवरून. माणसाला सदैव सुखी असून चालत नाही आणि दुःखी असून चालत नाही. दुःख असल्याशिवाय सुख काय असतं हे कळत नाही. अनेक संकटे येतात, त्यावर मात करता येईल हे प्रत्येक अनुभवल्याशिवाय सुख समाधान काय असतं समजणारच नाही. अंधाराची मती दिव्याच्या उजेडात दिसून येते, नाहीतर वेदनेत ही सुखाची प्रचिती येते. त्याशिवाय जीवन जगण्याचा आनंद घेता येणार नाही. यावर माझी स्वरचित कविता जीवन जगण्याचा सादर करीत आहे. वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत असतात, तर सुख हे सुखाच्या प्रतीक्षेत असतं. वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत असतात, तर सुख हे सुखाच्या प्रतीक्षेतच असतं. वेदना झाल्याशिवाय माणसाला सुख म्हणजे काय हे कळत नाही. वेदना झाल्याशिवाय माणसाला सुख म्हणजे काय असतं हे कळत नाही. दुःख काय असतं हे भोगल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. दुःख काय असतं हे भोगल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. सुख दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे अनुभवल्याशिवाय कळणारच नाही. हे अनुभवल्याशिवाय कळणारच नाही. अनुभव हा जीवनातील मोठा गुरु आहे. अनुभव हा जीवनातील मोठा गुरु आहे. हे अनुभवल्याशिवाय समजणारच नाही. हे अनुभवल्याशिवाय समजणारच नाही. याचा विचार करूनच जीवनातील संकटाला सामोरा गेल्याशिवाय शिकता येत नाही. याचा विचार करूनच जीवनातील संकटांना सामोरं गेल्याशिवाय शिकता येत नाही. जीवनात सुखदुःख असल्याशिवाय जीवन जगण्याचा अर्थ समजणारच नाही, उमगणारच नाही. जीवनात सुखदुःख असल्याशिवाय जीवन जगण्याचा अर्थ उमगणारच नाही. जीवन जगण्याचा अर्थ उमगणारच नाही. माझ्या कवितेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवार व नातेवाईकास शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.